हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका व्हिडिओला सुरुवात करते. तर इथं माझं काय सुरू होतं, थोडीशी मी झाडांची मशागत करून घेत होती. देवांश स्कूलमधून आलेला होता, त्याचं खाणंपिणं झालेलं होतं आणि तो खेळत होता आणि बाहेर आहे ना पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं. तर इथं मग थोडंसं माझं चालू होतं झाडांची कामं. तर इथं मी झाडांमधली थोडीशी माती ना अशी खालीवर उकरून घेतलेली होती. तर इथं तुम्हाला हे दिसतंय, तर हे खत आणलेलं आहे मी झाडांना टाकण्यासाठी. जिथून मी झाडं घेऊन आलेली आहे ना, तर ते दादांना मी विचारलं की तुम्ही झाडांना काय टाकता, तर ते म्हणे की आम्ही हे खत वापरतो झाडांसाठी, त्याच्यामुळं झाडं छान होतात आणि त्याची ग्रोथही छान होते. तर त्यांनी मग मला एक पाकीट दिलं. मी एक पाकीट घेऊन आलेली सध्याची. मला जर फरक जाणवला तर मग मी 1-2 पाकीट परत घेऊन येणार आणि 1-2 गुलाबाची झाडंसुद्धा आणायचे परत. जर हे झाडं चांगले झाले ना तर मग मी घेऊन येणार. पण आता हे पाहते पहिले हे झाडं चांगले होता की नाही. तर ते दादा म्हणे तुम्ही हे घेऊन जा आणि तुम्ही वापरून बघा. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही हेच खत टाकता का? तर हो, ते म्हणाले की हो आम्ही हेच खत टाकतो. आम्ही हे खत थोडंसं मातीमध्ये मिक्स करतो आणि सगळ्या झाडांना दररोज थोडं थोडं ते खत टाकत असतो. तर मग मी त्यांच्याकडून एक पाकीट घेऊन आलेले. तर माझं ते सुरू होतं. खूप दिवसापासून ते आणलेलं होतं आणि ते टाकायचंच बाकी होतं. तर म्हटलं चला आज वेळ पण आहे आणि आज दीपामावस्या होती ना, तर माझी सकाळीच पूजा करून झालेली होती. म्हणजे लवकर आवरलेलं होतं. माझं 10-10:30 वाजताच आज पूजापाठी झालेली होती आणि त्याच्यानंतर मग देवांशाला त्याच्यानंतर मी थोडंसं त्याचं शूट केलं ओवाळण्याचं. तर मग त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे जेव्हा दुपारून त्याचं जेवण झालं, सगळं आवरलं ना, मग तो बाहेर खेळत होता. तर मग म्हटलं चला हा खेळतोय ना, कारण त्याच्यावर लक्षच ठेवावं लागतं. तो काही म्हणजे उचापात्या करून ठेवत असतो. तर मग थोडंसं तो खेळत असला की मी त्याच्या अवतीभोवतीच असते. तर इथं मग त्याचं खेळणं सुरू होतं. मग मी त्या झाडांना सगळ्या झाडांना खत देऊन दिलेलं आहे थोडं. तर म्हटलं पाहू आपण जर झाडांची चांगली ग्रोथ झाली ना, तर आपण परत 1-2 पाकीट घेऊ. आणि ते पॅकेट काही त्यांनी जास्त महाग दिलं नाही. 40 रुपयाचंच त्यांनी ते एक पाकीट दिलेलं आहे. जर झाडांची छान ग्रोथ झाली ना, तर मग मी तुम्हाला ते तसं दाखवणार. जर कुणाला आणायचं असलं ना, तर तुम्ही नक्की ते घेऊन या. नर्सरीमध्येच भेटतं. तर चला, इथे छान असे झाडं झालेले तुम्ही पाहिलं असेल. माझे झाडं सध्या एवढे छान झालेले, झाडांची ग्रोथ पण छान झालेली आहे. अशी हिरवे झाडं दिसत आहेत. फक्त आता हे गुलाबच जर चांगले झाले ना, तर मला अजून 1-2 गुलाब आणायचे. तर मग मी नंतर ते घेऊन येणार. तर चला, इथं देवांश खेळत होता. तर हे बघा, त्यानं काय केलं, जे सॉक्स पायात घालायचे तर ते हातात घालून घेतलेले. म्हणजे तो काही ना काही करतच राहतो, खेळत राहतो आणि सुरू असतं त्याचं. आणि बाहेरचं वातावरण एवढं छान झालेलं होतं ना, तर असं बाहेर बसा वाटत होतं. थंडीगार हवा सुरू होती, पक्ष्यांचा किलबिलाट आवाज चालू होता. तर छान वाटत होतं. तर चला, आज मी तुम्हाला संध्याकाळी एक छान रेसिपी पण शेअर करणार आहे. तर इथं आज शंकरपाळे बनवायचे होते. तर इथं मी हे संध्याकाळी शूट घेतलेलं आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल, तर इथं मी अर्धा किलो मैद्याचं पॅकेट घेतलेलं आहे. तर इथं देवांशला खूप दिवसापासून आहे ना शंकरपाळे खायचे होते, त्याला खूप आवडतात. तर इथं मग मी काय केलं, एक पातेलं टेकवलं, त्याच्यामध्ये 1 ग्लासभर दूध ॲड केलं आणि जेवढं दूध घेतलेलं होतं ना, तेवढ्याच प्रमाणात मी तिथं साखर ॲड केलेली आहे. थोडीशी तुम्ही जास्त जर गोड पाहिजे असेल तर साखर त्याच्यामध्ये थोडीशी जास्त ॲड करायची. तर इथं मला मोहन द्यायचं होतं. तर इथं मी जवळपास 2.5-3 चमचे तूप ॲड केलेले आहे ते छोट्या कढईमध्ये आणि ते गरम होईपर्यंत इथं मी मैदा चाळून घेणार आहे. तर इथं तुम्ही पाहिलं असेल, तर इथं मी पूर्ण मैदा व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काही निघलं नाही, पण आपल्या मनाला समाधान आहे. तर इथं मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असलं तर टाकू शकता. बऱ्याच जणांना खट्टं-मिठ्ठं आवडत नाही, पण थोडंसं मीठ टाकलं ना चव छान येते. तर तुम्ही टाकून बघा आणि त्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा. तर चला, इथं मग त्याच्यामध्ये ना थोडासा ओवासुद्धा ॲड करायचा आहे. ओव्यामुळं काय होते, शंकरपाळ्याला चव खूप छान येते. म्हणजे मी टाकत असते, बरेच जण टाकत नाही, पण मी टाकत असते. तर इथं मग मी थोडासा ओवा घेतलेला आहे, तो थोडासा हातावरती क्रश केला आणि त्याच्यावरती ॲड करून दिलेलं आहे. हे मिश्रण म्हणजे जे आपण टाकलेलं साहित्य आहे ना, तर ते व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ते मीठ, ओवा व्यवस्थित मिक्स करायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती मोहन टाकायचं. जे तूप आपण गरम करून घेतलेलं आहे ना, तर सुरुवातीला मी अर्धं टाकलं आणि अर्धं तसंच ठेवलेलं आहे. थोडंसं पहिले ते सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. एखाद्या वेळेस जर जास्त झालं तर मग शंकरपाळे फुटतात.
पहिले ते मी चांगलं मिक्स करणार आणि मला वाटलं तर टाकणार. तर इथं वाटलं मग थोडंसं टाकावं, कारण ते थोडंसंच राहिलेलं होतं. म्हणजे पोळी खायच्या चमच्यानं 2-3 चमचेच बाकी होतं. तर इथं मग मी ते व्यवस्थित, कारण ते गरम होतं ना, सुरुवातीला मी थोडंसं सराट्याच्या साहाय्यानं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हाताच्या साहाय्याने करते. कारण ते तूप एकदम गरम होतं ना, कडक केलेलं. तर आपण एकदम त्याला हात लावला तर हात भाजला जाणार. तर त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे थंड झाल्याच्यानंतर मिक्स करायचं आणि त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे. तोपर्यंत ते मिक्स करत राहायचं ते तूप त्या मैद्यामध्ये. जोपर्यंत गोळा होत नाही ना चांगला असा घट्टसर, तोपर्यंत ते मिक्स करायचं. त्याच्यानंतर जे आपण साखर आणि दूध गरम करायला ठेवलेलं होतं ना, त्यातली साखर विरघळलेली होती. तर हे सुद्धा काय करायचं, एकदम गरम-गरमच त्या मैद्यामध्ये ॲड करायचं. जे दूध गरम करून घेतलेलं होतं ना, तर ते दूधसुद्धा मैद्यामध्ये म्हणजे गरम-गरमच ॲड करायचं. त्याच्यामुळं काय होतं, शंकरपाळे ना असे खुसखुशीत होतात आणि ही ट्रिक आहे शंकरपाळे बनवण्याची, की त्याच्यामध्ये दूध आहे ना एकदम गरम-गरम ॲड करायचं. इथं तुम्ही पाहिलं असेल, तर इथं मी सराट्याचाच वापर करते. कारण दूधसुद्धा एकदम गरम झालेलं होतं. मी जर त्याला हात लावला तर हात भाजला जाणार. जोपर्यंत ते थोडं थंड होत नाही ना, तोपर्यंत ते असंच म्हणजे सराट्याच्या साहाय्यानं मिक्स करत राहायचं. इथे आपला हात भाजणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आणि तुम्ही इथं पाहिलं असेल तर इथं मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आपण जसं कणिक मळतो ना, गव्हाचं कणिक, तर सेम त्या पद्धतीने मळायचं. थोडंसं घट्टसर मळायचं, एकदम घट्टसर पण नाही. बरेच जण थोडंसं घट्टसर कणिक मळून पोळ्या करतात, तशा पद्धतीने हे करायचं. इथे जर तुम्ही जास्त घट्टसर केलं ना, तर त्याचे शंकरपाळी व्यवस्थित येत नाही. तर इथं हे बघा एवढं दूध उरलेलं आहे आणि अशा पद्धतीनं मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आपण कणिक भिजवतो ना, सेम त्या पद्धतीनंच ते मळून घ्यायचं. तर इथं तेल गरम होईपर्यंत आहे ना, तर हे कणिक मी सेट होण्यासाठी म्हणजे ठेवून देते. त्याच्यावर एक नॅपकिन ठेवला, तर मी आता साईडनं ठेवून देते. तर इथं आता 5 मिनिटं झालेली होते. तर मी इथे एक गोळा तोडून घेतलेला आहे. आपल्याला जेवढा जमल तेवढ्या म्हणजे गोळा आपण घेऊ शकतो. ज्यांना मोठ्या अशा पोळ्या बनवल्या जातात. तर कारण ते घट्ट झालेलं असतं ना, जसा-जसा ते वेळ जातो ना, तसं-तसं ते पीठ आहे ना घट्ट होत चालतं. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर एकदम आता ते घट्टसर झालेलं आहे. सुरुवातीला कसं एकदम सैल होतं. तर इथं मग मी एक पोळी लाटून घेतलेली आहे. बरेच जण काय करतात, सगळे शंकरपाळे लाटून घेतात, त्याला कट करतात आणि मग एकदम तळतात. म्हणजे थोडे-थोडे. पण मी तसं नाही करत. मी काय करत असते, पोळ्या लाटत असते, शंकरपाळे तळत असते. एक-एक, एक-एक, एक पोळी लाटून घ्यायची, शंकरपाळे तळून घ्यायचे, एक पोळी लाटायची, शंकरपाळे तळून घ्यायचे. प्रत्येक जणांची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची. जसं आपल्याला सोपं वाटेल तसं ते बनवायचं. पण इथं जी आपण आता पोळी लाटलेली ना, तर ती पोळी एकदम जाड लाटायची. म्हणजे याची महत्त्वाची ट्रिक, ज्या लेयर्स पडतात ना शंकरपाळ्याला, तर त्या याच्यामुळंच पडतात. आपण जेव्हा असे जाड शंकरपाळे करतो ना, आता तुम्हाला दिसत असेल, तर इथं मी एकदम जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याचे असे शंकरपाळे कट करून घेतलेले आहे. तर हे बघा, एकदम जाड असे शंकरपाळे बनवलेले आहे आणि तळताना हे शंकरपाळे एकदम कमी गॅसवर तळायचे. सुरुवातीला गॅस 2 मिनिटं थोडासा फुल ठेवायचा आणि म्हणजे तेल गरम झालं पाहिजे चांगलं आणि लगेच 2-3 सेकंदानंतरच लगेच गॅस कमी करायचा. त्याच्यामुळं आपल्या शंकरपाळ्याला एकदम छान लेअर पण येतात आणि खुसखुशीत असे शंकरपाळे बनवले जातात. जसे आपण विकत आणतो ना मार्केटमधून, सेम त्या पद्धतीचे. इथे मी तेलाचं टेम्परेचर कमी ठेवलेलं आहे, म्हणजे गॅस कमी केलेला आहे आणि आता इथं हे शंकरपाळे मी त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. लगेच टाकल्याच्या नंतर थोडासा गॅस लगेच फुल करायचा आणि लगेच परत कमी करून टाकायचा. तर इथं तुम्हाला दिसत असेल, आपण जेव्हा शंकरपाळे तेलामध्ये टाकले होते ना, तर ते असे थोडेसे कमी होते म्हणजे साईज. आता तेलामध्ये टाकले, जसे-जसे आपण ते कमी गॅसवर तळू ना, तसे-तसे त्याला लेयर पडत चालतात. तर ही महत्त्वाची ट्रिक आहे. कमी गॅसवर शंकरपाळे तळायचे, त्याच्यामुळं त्याला छान लेयर पडतात आणि चव पण छान येते. एका साईडनं मी इथं तेलामध्ये शंकरपाळे तळण्यासाठी टाकून दिलेले होते आणि एका साईडने इथं मी शंकरपाळे परत बनवून पण घेत होते. म्हणजे जेव्हा कट केले तर तेव्हा थोडेसे असे ते मोकळे-मोकळे करायचे. तर हे बघा, कमी गॅसवर तळल्यामुळं ते
तर इथं मी शंकरपाळे चांगले कमी गॅसवर तळून घेतलेले. तर इथं आता हे शंकरपाळे तळून झालेले. जोपर्यंत जे व्यवस्थित त्याला कलर येत नाही ना तोपर्यंत शंकरपाळे कमी गॅसवरच तळायचे. आपण जर गॅस फुल केला, वरची बाजू तर तळल्या जाते पण आतली बाजू ना तशीच राहते. तर ते शंकरपाळे खाण्यासाठी पिठाळ लागतात. तर कमी गॅसवर तळल्यामुळं शंकरपाळे ना एकदम खुसखुशीत होतात. तर चला ह्याच पद्धतीने मी आता परत दुसरे पण तळून घेते. तर चला मग. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. I move on each and every day. The past is where it stays, way back a year ago. तर इथं माझे पूर्ण शंकरपाळे ना बनून तयार झालेले. ही क्लिप मी दुसऱ्या दिवशी घेतलेली आहे. तर आता पुढं सणवार येत आहेत, महालक्ष्मी येत आहेत, गणपती बाप्पा येत आहेत. तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला शंकरपाळे बनवायचे असतील तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा. एकदम छान असे शंकरपाळे तयार होतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम असे शंकरपाळे तयार होतात. तर चला आजचा व्हिडिओ आहे ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशांच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय बाय.